नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळाकडून ज्या लॉटरीज काढल्या जातात त्या सर्व लॉटरींपैकी म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत जी लॉटरी काढली जाते त्या लॉटरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो. प्रत्येक सर्वसामान्य अर्जदाराचं मुंबईमध्ये एखादं घर असावं ही इच्छा असते, त्यामुळे या लॉटरीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो. खूप सारे अर्जदार मुंबईच्या लॉटरीमध्ये अर्ज करतात, पण सर्वांना घर मिळत नाही. काही 2 ते 3% अर्जदारांना फक्त घर मिळतं आणि इतर लोकांच्या पदरी निराशा पडते. पण आता म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य ही योजना सुरू केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही फक्त विक्री किमतीच्या 10% रक्कम भरून आपलं घर बघून डायरेक्टली निवडू शकता. म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत येणारी ही जी प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य योजना काय आहे आणि 10% रक्कम भरून घर डायरेक्ट कसं बुक करता येईल त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. म्हाडाच्या मुंबई मंडळावर प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत जी घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या घरांच्या किमती या 40 लाखापासून सुरुवात होत असून या कोटीच्या घरामध्ये आहेत. आता म्हाडाकडून जे काही अपडेट मिळालेलं आहे त्याची आपण थोडक्यात माहिती घेऊया आणि येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण घरांची विस्तृतपणे माहिती घेऊया. म्हाडा मुंबई प्रथम प्राधान्य योजना इच्छुकांना घरांच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम तयार ठेवा. अनामत रकमेसह प्रथम अर्ज भरल्यास घर मिळणार आहे. या योजनेत 40 लाख ते 7 कोटी रुपयादरम्यानच्या किमतीच्या घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तेव्हा इच्छुकांनी घरांच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम तयार ठेवणे आवश्यक असणार आहे. म्हाडा मुंबई मंडळाच्या प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत अंदाजे 150 घरांसाठी जाहिरात केव्हा येणार याचे इच्छुकांचे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई मंडळाने जाहिरातीची तयारी सुरू केली असून लवकरच म्हाडाच्या बुक माय होम संकेतस्थळावर घरांच्या विक्रीस सुरुवात होणार आहे. या योजनेत 40 लाख ते 7 कोटी रुपयापर्यंतच्या घरांच्या किमतीच्या घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. तेव्हा इच्छुकांनी घरांच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम तयार ठेवणे आवश्यक असणार आहे. कारण अनामत रकमेसह घरांसाठी सर्वप्रथम अर्ज करणाऱ्या व्यक्तीला पुढील 48 तासात घराची 10% रक्कम भरणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा या अर्जदाराचा दावा संपुष्टात येईल आणि पुढील अर्जदारास संधी मिळेल. मुंबई मंडळाच्या मागील 2 पेक्षा अधिक सोडतीतील काही घरे विक्री वाचून रिक्त राहिली आहेत. यातील बहुसंख्य घरे महागडी असल्याने विकली गेलेली नाहीत, त्यामुळे मुंबई मंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर 2 पेक्षा अधिक वेळा सोडत काढूनही घरे विकली जात नसतील तर त्या घरांची विक्री प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत करता येते. या नियमानुसार मुंबई मंडळाने अशा रिक्त 125 घरांची विक्री प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जाहिरात आणि प्रणाली तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घरांची विक्री बुक माय होम या संकेतस्थळावर केली जाणार आहे. नोंदणीसाठी काही दिवसांचा कालावधी दिला जाईल. आधार कार्ड, पॅन कार्ड, जात वैधता प्रमाणपत्र आदी कागदपत्रे संगणकीय पद्धतीने जमा करून नोंदणी करता येईल. त्यानंतर अनामत रकमेसह अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली जाणार आहे. अनामत रकमेसह जो ज्या घरासाठी सर्वप्रथम अनामत रक्कम भरून अर्ज सादर करेल त्याच्या नावावर ते घर आरक्षित होईल. त्यानंतर पुढील 48 तासात संबंधित अर्जदाराला घराच्या विक्री किमतीच्या 10% रक्कम म्हाडाला अदा करावी लागेल. मात्र 48 तासात 10% रक्कम अदा न केल्यास या अर्जदाराचा दावा संपुष्टात येईल आणि पुढील अर्जदाराला त्या घरासाठी संधी मिळेल. त्यामुळे इच्छुकांनी आत्तापासूनच रकमेची जमाजमाव करणे आवश्यक आहे. अर्जदाराने 10% रक्कम भरल्यानंतर त्याला 90% रक्कम भरण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. या कालावधीत 90% रक्कम जमा करणे अर्जदाराला शक्य झाले नाही तर त्याला आणखी 90 दिवसांचा कालावधी मिळणार आहे.
मात्र यासाठी नियमानुसार व्याज आकारणी केली जाईल, अशी माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान प्रथम प्राधान्य योजनेतील बहुतांश घरे ही 1 कोटी रुपयाहून अधिक किमतीची आहेत. त्यामुळे 10% रक्कम जमा करणे इच्छुकांना आवश्यक आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.